नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. फळणे येथील शेतकरी विलास मालपोटे आणि त्यांचे बंधू विकास मालपोटे या दोन बंधूंनी ॲग्रो टुरिझमचे एक उत्कृष्ट मॉडेल बनवून 3 स्टार फार्म हाऊसेस अँड नर्सरी उभी केली आहे. पाहूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात कॉफी, लंच, डिनर आणि सर्व कुटुंबाला पर्यटनाचा आनंद देणारे हे आहे ग्रीन हेरिटेज फार्म अँड नर्सरी. मुंबई पुणे हायवेजवळ कानेफाटा टाकवेजवळ तुमचा स्टे होमचा शोध संपतो आणि नजरेस पडते हे शांत आणि निवांत ठिकाण. अंदर मावळची सुंदर वनराई, हिरवेगार डोंगर, धरणांची खळखळ आणि पक्ष्यांचे सुमधुर मंजूळ स्वर, सारे काही याच दाट झाडीत आपल्याला दिसते. ॲग्रो टुरिझमचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून अनेक शेतकऱ्यांनी या फार्मला नक्की भेट दिली पाहिजे. मातीतून सोनं उगवतं म्हणतात ते हेच सोन्यासारखं रम्य आणि शांत ठिकाण ग्रीन हेरिटेज. इथे क्रिकेटचे ग्राउंड, टेबल टेनिस ग्राउंड, बॅडमिंटन, पूल टेबल, कॅरम, चेस असे सगळे बैठे खेळ खेळायची आरामशीर जागा. उत्कृष्ट प्रकारचे पाश्चिमात्य भोजनाचा सुगंध या ठिकाणी तुमची भूक नक्कीच वाढवतो. आईस पैस टेबल, खुर्च्या, आलिशान कुशन्स, सोफे, TV, बेडरूम आणि या राजेशाही बेडरूममधून अख्खा निसर्ग डोळ्यामध्ये साठवता येतो. सुमारे 8 ते 10 एकर जागेत असणारी ही सुंदर नर्सरी. या नर्सरीतील चाफ्यांची रोपे पाहिल्यानंतर चाफा बोलेना चाफा चालेना या गाण्याच्या सुंदर ओळीतील चाफा त्याची पांढरी शुभ्र फुले आणि हिरवीगार पालवी घेऊन तुमच्याशी नक्कीच बोलत आहे असा भास तुम्हाला नक्कीच होतो. येथील फळझाडे, फुलझाडे चक्क तुमच्याशी बोलतात एवढी टवटवीत आणि बोलकी आहेत. एकाच ठिकाणी 350हून अधिक व्हरायटीज असणारी ही आधुनिक नर्सरी पामची झाडे, वेगवेगळ्या आंब्याच्या प्रजाती, देशी वृक्ष, वनस्पती, फळांची झाडं, फुलांची झाडं, सगळी हिरवीगार वनराई फक्त इथेच. घरासाठी, कमर्शियल वापरासाठी, हॉटेल, गार्डन, रेस्टॉरंट आणि गार्डनसाठीच्या 300हून अधिक व्हरायटीज एकाच ठिकाणी. एवढी जपणूक या जागेमध्ये झाडांची झाली आहे की झाडे 15 ते 20 फूट उंचीची हिरवेगार झाडांची वनराई पाहून आपल्या डोळ्यांना नक्कीच सुख मिळते. शासनाची मान्यता असणारी झाडं, PMRDAची मान्यता असणारी झाडे, वेगवेगळ्या प्रकारची रोपे, अशी सर्व झाडं, अगदी कापरापासून शेंदरापर्यंतचे झाडसुद्धा तुम्हाला याच ठिकाणी सहज मिळेल. अशा प्रकारे शेतामध्ये ॲग्रो टुरिझम उभारून शेतकऱ्यांनी एक वेगळा VIP कल्चरचं मॉडेल सर्वांसमोर उभं केलं आहे.
एखादा उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार असे फार्म हाऊसेस उभारून त्याचा बिझनेस करतो, यामध्ये काहीच नवल नाही. मात्र जेव्हा ग्रामीण भागातील एक शेतकरी अमेरिका, इंग्लंडच्या धर्तीवर असणारे मोठमोठे फार्म हाऊसेस उभारून त्यातून एक वेगळी व्यवसायाची वाट धरतो, तेव्हा मात्र शेतकऱ्याची कल्पकता आपल्याला नक्कीच कौतुकास्पद वाटते. या शेतकऱ्यांनी उभारलेल्या आणि कष्टातून फुलवलेल्या या हिरवेगार वनराई आणि फार्म हाऊसमधून समाधानाने आपले समाधान व्यक्त करत पर्यटनाची आस भागवलेले एक समाधानी ग्राहक आपल्याला याविषयी माहिती देतात. सर जी, हाँ जी। आप इधर स्टे के लिए आए हो, आपका इधर का एक्सपीरियंस कैसा रहा है? स्टे होम के लिए ये जगह कैसी है? ये स्टे के लिए बहुत बढ़िया जगह है और हम बॉम्बे में रहते हैं और बॉम्बे में हमको पूरा कंक्रीट बिल्डिंग्स और वो ही सब दिखता है। यहाँ आने के बाद हमको ग्रीनरी क्या है वो पता चला है, क्योंकि इतना ग्रीनरी है और इधर इतना फ्रेश हवा है जो हम बॉम्बे में नहीं ले सकते। और मैं यहाँ दूसरी बार आया हूँ, मैं समर में भी आया था, समर में भी मैं यहाँ स्टे किया हूँ और यहाँ का सर्विस, फूड और यहाँ का लोग जितने भी है इतने कोऑपरेटिव है कि मतलब आप उस मैं बयान नहीं कर सकता हूँ। आप जब तक यहाँ रहने नहीं आओगे, आपको वो एक्सपीरियंस करना है तो आपको जरूर यहाँ रहने आना पड़ेगा। कौन कौन से प्रकार के इधर पेड़ हैं? यहाँ एग्जैक्टली मैं यहाँ पहले स्टे के लिए आया था, पर मुझे पता चला कि यहाँ बहुत बड़ा नर्सरी है। तो नर्सरी में क्या है, यहाँ के जो ओनर हैं विलास मालपोटे, उन्होंने मेरे को इतना अच्छा ज्ञान दिया है, हर एक पेड़ किस तरीके से उगता है, मतलब रोपा से लेके पेड़ तक उनको सब आइडिया है। और उन्होंने मेरे को बताया है कि डालने के पहले किस तरीके से उसको रोपना चाहिए, उसको प्लांट्स को क्या क्या चाहिए, जो हम हमारी बॉडी को चाहिए वैसे ही प्लांट्स को भी उतना ही न्यूट्रिएंट्स और वो सब चाहिए। तो उन्होंने मेरे को सब सिखाया। मैं यहाँ से काफी प्लांट्स लेके गया हूँ। मेरा खुद का एक फार्म हाउस है, मेरा पावना साइड है। अच्छा, पावना साइड फार्म हाउस है, मैंने पूरा फार्मिंग का इनके पास से ही लिया है। जब से मेरे को पता चला कि यहाँ नर्सरी है, और इनके पास एक चीज क्या अच्छा है कि इनके पास पेड़ लगे हुए हैं, तो आपको वो एक्सपीरियंस मिलेगा कि पेड़ उगने के बाद कैसे दिखेंगे। अच्छा. खाली बेचने के लिए वो नहीं बेचते, वो लोग नॉलेज के साथ बेचते। वो मुझे पसंद आया। अशा प्रकारे या फार्म हाऊस आणि नर्सरीला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी भेटी देऊन या शेतकऱ्याचे कौतुक करतात आणि अशा शेतकऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देखील देतात. आपल्या या कल्पनाशक्तीच्या उपक्रमाबद्दल सांगत आहेत या उपक्रमाचे शेतकरी विलास मालपोटे. काय सांगाल विलास भाऊ? स्वर्गावरही सुंदर असणारी ही नर्सरी आणि त्यासोबतचं ॲग्रो टुरिझम, हे सगळं करण्याचं तुम्हाला कसं सुचलं? यासाठी तुम्ही काय अभ्यास केलात? काय काय कशा प्रकारे नियोजन केलं? नमस्कार, मी विलास सदाशिव मालपुटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक. गेले 4-5 वर्षापूर्वी मी हा ॲग्रो टुरिझम व्यवसाय करण्याचं मनामध्ये कल्पना मांडली आणि मावळ तालुका सहकार महर्षी माऊली भाऊ दाभाडे यांच्या संकल्पनेतनं आणि यांच्या मार्गदर्शनानं खऱ्या अर्थानं मी या ॲग्रो टुरिझमची सुरुवात केली. मला आज एक चांगला अनुभव आलाय. एक उत्तम प्रकारचं ॲग्रो टुरिझम या ठिकाणी चालू आहे. पुणे मुंबई शहर जवळ असल्या कारणानं लोकांच्या दगदगीच्या जीवनामध्ये कुठेतरी एक शांतता मिळावी, निवांतपणा मिळावा म्हणून एक उत्तम प्रकारचं ठिकाण लोक शोधत असतात.
आणि आपल्यासारख्या शेतकऱ्याने शेतीला एक जोडधंदा म्हणून उत्तम प्रकारचं एक ॲग्रो टुरिझम करावं अशी माझी आणि माझा भाऊ विकास मालपोटे आम्ही दोघा भावांनी विचार केला आणि हे ॲग्रो टुरिझम उभं करण्याचा एक सुंदर असा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं शेतीबरोबर एक व्यवसायाला चालना मिळावी म्हणून हा ॲग्रो टुरिझम एक चांगल्या 4-5 वर्षापूर्वीपासून मी या ठिकाणी नर्सरी व्यवसाय एक उत्तम स्वरूपात करत आहे. माझी नर्सरी साधारण 8 ते 10 एकर मध्ये साधारण नर्सरी आहे आणि नर्सरी व्यवसाय करत असताना एक चांगल्या प्रकारची फळझाडं, फुलझाडं आणि उत्तम प्रकारचं एक फॉरेस्ट वृक्ष मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे, विकण्याचा प्रयत्न करत आहे. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मी विनंती करीन, आपणा सर्वांना या ठिकाणी चांगल्या प्रतीची उत्तम दर्जाची रोपं लागत असतील, पाहिजे असतील तर आम्ही आज आपला विश्वास जपण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. आपल्याला जर चांगले वृक्ष लागत असतील तर आपण आमच्या खाली दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या संपर्क नंबरवरती संपर्क करावा आणि आमच्याशी संपर्क करून एक उत्तम प्रकारची निरोगी रोपं या ठिकाणी घेऊन जावी अशा आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो. तुम्हालाही रेन सीझन, समर सीझन आणि विकेंडला धमाल करायची असेल तर ग्रीन हेरिटेज नर्सरी अँड फार्म हाऊसला तुम्ही नक्की भेट द्या आणि निसर्गाच्या कुशीत जगणं अनुभवा.